सोशल मीडियावरील एका यूट्यूब चॅनलवर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पश्चिम बंगालमधील नाझिया इलाई खान विरोधात कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन मुस्लिम समाज कृती समितीच्या वतीनं मिरजेच्या प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले। नाझिया इलाई खान यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। अशा प्रकारची विधाने सामाजिक सलोखा बिघडवणारी असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुस्लिम समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तींविरोधात तात्काळ चौकशी करावी तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने या मागणीची योग्य दखल घ्यावी आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांविरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे। यावेळी जमियत दर्द मंदाते इंसानियतचे सदस्य मौलाना शकील शेख, भीम आर्मी संविधान रक्षक दलचे अध्यक्ष जयलाभ शेख, हाफिज अल्ताफ नाईकवडी, महबूब अली मणेर, अफ्ताब मुजावर, हाफिज मुस्ताक सौदागर, शिवाजी त्रिमुखे, अब्दाफ मुजावर, इकबाल बागवान, फिरोज भाई पखाली, नासिर शेख, फिरोज भाई साद गबंडी, इसाक मुल्ला उपस्थित होते। नाज़िया इलाही ने हमारे नबी के बारे में जिनके बारे में हमारा ये अकीदा है कि दुनिया में अल्लाह के बाद सबसे कोई अफजल इंसान है तो सरकार दो जहां ताजदार मदीना हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। और कोई भी नबी के शान में गुस्ताखी करे, उनके ज़ात पर गुस्ताखी करे, एक बर्दाश्त नहीं कर सकते। तो नाज़िया इलाही ने हमारे नबी के बारे में अपनी गंदी ज़बान से जहर उगला है और उनके बारे में बुरा भला कहा है। इसलिए हम ये चाहते हैं पर महाराष्ट्र प्रशासन से कि जल्द अज जल्द उसको गिरफ्तार किया जाए और उसे सख्त से सख्त, कड़ी से कड़ी सज़ा दी जाए। ऐसी सज़ा दी जाए कि इस सज़ा को देखकर फिर कोई ऐसी खबीसा और खबीसा तैयार ना हो और मुल्क में अमन व शांतता बरकरार रहे। वो किसी भी मज़हब या धर्म के गुरु हो, बुजुर्ग हो, हर एक का एहतराम करे, उनके बारे में बुरा भला ना कहे। नाझिया इलाई ही महिला हजरत मोहम्मद पैगंबरच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान व वादग्रस्त विधान करून समस्त मुस्लिम समाजाच्या मनाला दुःख पोचवलेलं आहे। याचाच आज निषेधार्थ मिरज येथे प्रांत कार्यालयामध्ये सांगली जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीनं आणि मिरजेतील सर्व धर्मगुरूच्या वतीनं प्रांतांना निवेदन देऊन आम्ही कडकडीची विनंती केलेली आहे। या नाझियाला सारखे जे माथे फिरू देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे, धर्माचे प्रमुख असतील, धर्माचे संत असतील यांच्या बाबतीत आणि जे प्रसिद्ध असतील यांच्या बाबतीत जे विधाने करत असेल त्यांना UPA अंतर्गत, राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी, जेणेकरून त्यांना 2-3 वर्ष जामीन मिळणार नाही। आणि वकिलाने बी कुठल्याही राज्याचे वकील असो असले जे समाज माथी फिरू असते त्यांची वकिली घेऊ नये, त्यांचं वकीलपत्र स्वीकारू नये। कारण समाजामध्ये फार मोठा उद्रेक आहे आणि आक्रोश आहे। कारण आज आम्ही शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्ही अधिकार दिला आहे त्या सनदशीर मार्गाने आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। याचा अर्थ असा होत नाही की आम्ही शांत आहोत, याचा अर्थ असा होत नाही। शांततेतून क्रांतीतून ज्यावेळी जुल्म होतं त्यावेळीच क्रांतीचा उगम होतो। मी एवढंच सांगतो की नाझियाला ज्या कडक शासन व्हावे आणि भारतामध्ये त्याला कुठेही फिरण्यासाठी मज्जाव करावं। कारण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण होऊन धार्मिक अशांतता निर्माण होईल हे त्याची पूर्ती आहे। म्हणून प्रत्येक राज्यात त्याला राज्यबंदी करावं एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम।